आपल्या पत्नीचा शिर हातामध्ये घेऊन रस्त्यांवर फिरत होता आणि याच संदर्भात आता एक महत्त्वाचा निकाल लागलेला आहे। 10 वर्षांनंतर मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जी आहे तर ती सुनावलेली आहे। 8 ऑक्टोबर 2015 रोजी पुणे शहरातल्या परिसरामध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीचा शिर हातामध्ये घेऊन रस्त्यांवर फिरत होता आणि याच संदर्भात आता एक महत्त्वाचा निकाल लागलेला आहे। 10 वर्षांनंतर आता यामधला जो आरोपी आहे तर त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जी आहे तर ती सुनावलेली आहे। ही शिक्षा सुनावलेली आहे पुणे सत्र न्यायालयाने। या सत्र न्यायालयाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही घटना घडली होती पुण्यातील सुखसागर नगर परिसरामध्ये। सकाळी साधारण 11:30च्या सुमारे ही सगळी घटना घडली आणि रामचंद्र शेहू चव्हाण असं 63 वर्ष या सुरक्षा रक्षकाने आपल्या 55 वर्षीय पत्नीची म्हणजे सोनाबाई चव्हाण यांची कुऱ्हाडीने वार करून खून केला। दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमी भांडणं व्हायची, मात्र त्या दिवशी रागाच्या भरात या रामचंद्र म्हणजे जो आरोपी आहे तर त्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने पत्नीचा खून केला। पण त्यानंतर मृतदेह लाकडी ओंडक्यावर ठेवून त्याने तिचे 2 हात, पाय आणि शिरापासून वेगळं केलं। पुरावा नष्ट करण्याच्या आणि दहशतीच्या इराद्यानेच त्याने हे सगळं केलं आणि आरोपीने एका हातात पत्नीचं कापलेलं शिर आणि दुसऱ्या हातात रक्ताळलेली ती कुऱ्हाड घेतली होती। हे सगळं घेऊन तो पुण्यातील रस्त्यावर फिरत होता। कात्रज तलावाच्या दिशेने तो निघाला होता। भर रस्त्यात हे भयानक दृश्य पाहून नागरिक सुद्धा हादरले होते। गस्तीवर असलेल्या एका पोलिसांनी हे सगळं पाहिलं आणि लगेचच त्याला ताब्यात घेतलं। या खटल्याच्या अतिरिक्त सरकारी वकिलांकडून आपण पाहिलं की या सगळ्या संदर्भामध्ये आता खटला सुरू होता आणि या खटल्यानंतर जे काही सिद्ध झालं तर त्यामध्ये याला 10 वर्षांनंतर शिक्षा मिळालेली आहे। 24 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली। यामध्ये या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी 24 महत्त्वाचे साक्षीदार तपासले। आता हे सगळं न्यायालयामध्ये गुन्हेगारीचं स्वरूप कसं स्पष्ट झालं तर यामध्ये एकूण 24 साक्षीदारांची साक्ष घेतली गेली। यासोबतच जपानवरून एका साक्षीदाराला बोलवण्यात आलं होतं आणि जी यांची सून होती तर या सून प्रत्यक्षदर्शी ठरली होती, जिच्याकडून सुद्धा माहिती घेतली गेली। आणि यामध्ये रस्त्यात एका जो चहा विक्रेता महिला आहे तर त्यांना सुद्धा विचारलं होतं। त्यांनी असं विचारलं होतं, अन्न कुठे बकरू कापलं, म्हणजे हे जे शिर होतं तर ते शिर त्या महिलेला असं वाटलं होतं की हे कुठल्या तरी एखाद्या प्राण्याचं आहे, मात्र त्यांनी निर्विकारपणे उत्तर दिलं होतं की बायकोला मारलं। अशा प्रकारचं हे सगळं प्रकरण घडलं होतं आणि त्यानंतर आता तब्बल 10 वर्षांनंतर या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। पुणे सत्र न्यायालयाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।